राजकारण्यांचे गुरु म्हणून ओळखले जाणारे आध्यात्मिक धर्मगुरू आणि राष्ट्रसंत भैयूजी महाराज आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. भैयूजी महाराज, स्वागत आहे आपलं. धन्यवाद सगळ्यांचं. अनेक राजकीय नेते मग विलासरावजींपासून अगदी उद्धव ठाकरेंपर्यंत आणि नरेंद्र मोदींपासून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंपर्यंत सगळ्यांनाच कधी ना कधी आपण मार्गदर्शन केलेलं आहे. निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. कशा पद्धतीने आपण या सगळ्या निवडणुकांकडे पाहतो? ही जी निवडणूक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं राष्ट्र परिवर्तनाच्या वाटेवर आहे. बरेचसेच आव्हानं राष्ट्राच्या समोर आर्थिक जे वैश्विक आर्थिक मंदी आहे त्याला बघता उभे झालेले आहेत. काही आंतरराष्ट्रीय मुद्दे, मग ते पाकिस्तानचा विषय असेल, मग पाकिस्तानने पुरवलेल्या दहशतवादाचा विषय असेल, चीनचा प्रश्न असेल, किंवा आपले जे लागलेले जे काही देश आहेत त्याच्याबद्दलचा प्रश्न असेल, भारतीमध्ये भ्रष्टाचार आणि त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराबरोबर तर निसर्गाचं एक हे मानलं राष्ट्राने बघितलं आहे. ते गारपिटाच्या माध्यमातून असेल किंवा प्रकाश आणि त्या अन्य भागामध्ये जे काही प्रकृतीचं कोप आपण सोसलं, अशा वेगळ्या संकटातून आणि आव्हानातून आपला देश चाललेला आहे. आणि त्यातून मध्ये हे सगळं होत असताना भारतीय जी राजनीतिक व्यवस्था आहे, लोकशाही जरी म्हटली आणि लोकशाही म्हटल्या गेली तरी कुठंतरी ह्या सुरुवातीचे काही काळ आणि काही काळानंतर स्वातंत्र्याचे काही काळानंतर एक जातीय व्यवस्थेचा फार मोठा पडला भारतीय राजनीती आणि भारतीय जे आहे समाज व्यवस्थेवर आहे. आणि त्याच्यानंतर जे काही भौतिक संपत्ती असलेले जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा प्रभाव. नेहमी संघर्ष हा दोन्ही बाजूनी राहील. संघर्षातून चांगले लोकही निर्माण झाले तर इथे राजकारणात, आणि त्याचबरोबर जे आहे जातीच्या आधारावर किंवा स्वांग करून आडंबर करून प्रचार प्रसारच्या माध्यमातून आपला वलय निर्माण करून समाजाला कुठेतरी प्रभावित करून काही काळासाठी ते आपली स्थापना केली. असंच एक परत काळ भारतीय राजनीतीमध्ये आपल्याला दिसून येते. संभ्रमाची अवस्था मात्र मतदातांमध्ये नाही, आणि त्यामुळे मला स्पष्टपणे हे जाणवतं की भारतीय राजनीतीमध्ये एक सकारात्मक दृष्टिकोनाचा एक मोठा बदल घडला. सकारात्मक दृष्टिकोनाचा बदल आहे. त्याचबरोबर भैयूजी महाराज, आपल्या संपूर्ण भारतानं पाहिलेलं आहे अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू असताना आपली त्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका. परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनाच्या माध्यमातून केजरीवाल हे जे चित्र उभं झालं, संपूर्ण देशामध्ये आज केजरीवालांनी उमेदवार उभे केले, पण हे सगळं सुरू होत असताना अण्णा हजारे कुठेतरी अडगळीत पडले किंवा अण्णा हजारेंची भूमिका संभ्रमित होते. काही ममता बॅनर्जींना आचरण पाठिंबा पुन्हा काढून घेतला, नेमकं काय सुरू? मी आपल्याला परत सांगतो की देश परिवर्तनाच्या वाटेवर, आणि जेव्हा परिवर्तन घडतो तेव्हा अस्थिरता निर्माण होते. आणि मग ते सामाजिक अस्थिरता असेल, राजनीतिक अस्थिरता असेल, भौगोलिक अस्थिरता असेल, प्राकृतिक अस्थिरता असेल, प्रत्येक जे काही परिवर्तन आहेत ते अस्थिरता घडवतात. ही तात्कालिक अस्थिरता. पण परत माझं म्हणणं की हे देशाचं तरुण जागा होणं, ह्या देशाच्या तरुणाला मला स्पष्टपणे सांगायचं की टोपी घालण्यापेक्षा आणि निवळ सोशल मीडिया किंवा एखाद्या आंदोलनाचं आपण नाव घेऊन एखाद्या वलय किंवा एका व्यक्तीच्या मागे पडण्यापेक्षा ज्या दिवशी ज्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये शहीदांसाठी अश्रू दिसतील, दहशतवाद्यांसाठी कुठंतरी
त्यांना संपवण्याची एक संकल्पबद्धता दिसेल आणि जे दुसऱ्यांचं दुःख आपला दुःख समजणारा व्यक्ती असेल त्याच्याबद्दल जर भावना निर्माण होणार तर आपला देश बदल होणार. मतदान करताना मतदान अवश्य करावं, प्रत्येकाने मतदान करावं. मतदानाचा अधिकार हे नागरिकतेचा सन्मान आहे आणि नागरिकतेचा बोध आहे, म्हणून प्रत्येकाने मतदान करावं. पण मतदान करताना ज्याला आपण मतदान करतोय त्याचं चित्र पुढे आणून एवढा विचार करावं की त्यांनी राष्ट्र समाज आणि मानवतेसाठी काय विचार केले आणि त्याप्रमाणे काय योगदान दिले. अण्णांशी या सगळ्या आंदोलनाच्या नंतर मध्यंतरी आपण राळेगण सिटीमध्ये जाऊन भेट घेतली, काही चर्चा झाली त्यांच्याशी? नाही, त्यांच्या प्रकृतीबद्दल मी विचार. त्याचबरोबर विजय महाराज, नरेंद्र मोदींचं जे सद्भावना उपोषण होतं ते उपोषण सुद्धा आपणच त्या ठिकाणी सोडलं. नरेंद्र मोदींशी सुद्धा आपले खूप चांगले संबंध आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज काँग्रेस नेते आणि केंद्रातील दिग्गज काँग्रेस नेते. असं सगळं असताना आपण परिवर्तनाची लाट असंही म्हणतात. एकूण मी सत्ता परिवर्तन नाही म्हटलं, मी परिवर्तनाची लाट म्हटलं. सत्ता परिवर्तनाची लाट जर मी म्हटलं तर माझे व्यक्तिगत मत समाजावर थोपल्यासारखे होते आणि हे चांगली गोष्ट नाही. जेव्हा समाज आपल्याला एका वैशिष्ट्य स्थानावर पाहतो, एका वैशिष्ट्य वलय म्हणून आपल्याला जे बघतोय, तर एवढं आपण पण शब्द आणि आपल्याला जे आहे, जे आपले शब्द आहेत ते मापून मोजून आणि सांगायला पाहिजे की आपल्या विचारांचा प्रभाव कोणाच्या मतावर नाही व्हायला पाहिजे. आम्ही लोकांना आत्मनिर्णयक्षम बनवायला पाहिजे, स्वावलंबी बनवायला पाहिजे. आपले मतं नाही मांडायला पाहिजे. मतं मांडण्यापेक्षा आणि मतं सांगण्यापेक्षा म्हणजे सांगण्यापासून संतांनी लांब राहावं. संपूर्ण देशामध्ये जे आपण सगळ्या नैसर्गिक संकटांच्या आपण उदाहरणं दिली, महाराष्ट्रामध्ये सुद्धा गारपिटीने एक अपरिमित नुकसान झालं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर होत आहेत. त्या शेतकऱ्यांचे दुःख पुसण्याचं काम सुद्धा आपल्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण केलेलं आहे. परंतु एक शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास यावा म्हणून आपण या साम टीव्हीच्या व्यासपीठाच्या माध्यमातून काही एक आव्हान शेतकऱ्यांना करा. मी तेवढंच आवाहन करणार साम टीव्हीच्या माध्यमातून की ज्या पद्धतीने जेव्हा विदर्भामध्ये माझ्या शेतकरी बांधवांचा आत्महत्याचा एक वेळ चालू होती, त्यावेळेला जसं आम्ही धरतीपुत्र सेवा अभियान एक सुरू केलं होतं आणि जवळपास आम्ही 1200 गावांमध्ये गेलो होतो. मी साम टीव्ही आणि महाराष्ट्राच्या सर्व बांधवांना एवढे ग्वाही देतो, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक गावखेड्यामध्ये जिथे जिथे गारपीट झालेली आहे तिथे मी प्रत्येक माझ्या शेतकरी बांधवांना सद्भावना भेट देणार आणि माझ्याकडून जर आर्थिक मदत जरी होत नसेल तरी माझी आत्मिक भावना आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये एक सकारात्मकता निर्माण करण्यासाठी संघर्ष क्षमतेला साथ देण्यासाठी कुठंतरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत हे कुठंतरी त्यांना लक्षात आणून देण्यासाठी किंवा त्यांच्या भावना निर्माण करण्यासाठी मी निश्चितपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून प्रवास आहे. आज एक आव्हान काय करायला आपण शेतकऱ्यांना की जो शेतकरी अजून सुद्धा एक संभ्रमात आहे, शेतकऱ्यांना आव्हान करण्यापेक्षा वायफळ खर्च करणारे आणि जे आज लाखो आणि कोट्यावधी लोक लग्नाच्या नावाखाली उधळतात किंवा आज ज्या पद्धतीचं विपणन खर्च जे आहे करतात, या देशाचं तरुण जर 25 लाख रुपयाचा पॅकेज उचलतोय, 10 लाख रुपयाचा पॅकेज उचलतोय, जे तरुणाला जे अन्न देणारा अन्नदाता आहे त्याच्यासाठी किमान तरी 150 रुपये त्यांनी त्याच्या बियाण्यासाठी द्यावं, खतासाठी द्यावं आणि राष्ट्रीयतेचं प्रतीक द्यावं. आव्हान आज शेतकरी बांधवांना नाही आणि आज सूचना शेतकरी बांधवांना नाही, आज सूचना आणि आव्हान समाज बांधवांना करण्याची गरज आहे, राष्ट्र बांधवांना करण्याची गरज आहे. जेव्हा एक भाऊ संकटात सापडतो तर दुसरा भाऊ मदतीला धावून जातो, हे आपल्या भारतीय संस्कृतीचं महत्त्व आहे. आज भाऊ भावाला बघत नाही, त्यामुळे जे आहे दहशतवादी हल्ला होता, मग ते निसर्गाच्या रूपात असेल किंवा जे आहे आपल्या सीमापारचं असेल. समाज बांधवांनी त्या ठिकाणी जे शेतकरी आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी सद्भावनेतून मदतीसाठी आता पुढे आलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आपला आत्मविश्वास डळमळून न देता या नैसर्गिक संकटांना धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतः विजय महाराज एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून गारपीटग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भेटी सुद्धा घेणार आहेत. कॅमेरा पर्सन प्रदीपसह मंगेश चिवटे, साम टीव्ही, मुंबई. नमस्कार, साम टीव्हीच्या विशेष हॉट सीट या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत.
काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांच्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आणि प्रधानमंत्री पदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांच्यापासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापर्यंत या सगळ्यांना कधी ना कधी मार्गदर्शन करणारे राष्ट्रसंत भैयूजी महाराज आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. भैयूजी महाराज, स्वागत आहे आपलं धन्यवाद. आपल्याला सगळ्यांना माझा नमस्कार. महाराष्ट्रातला आणि देशभरातले जवळपास सगळेच बहुतेक नेते आहेत ते इंदोरला आपल्या आश्रमामध्ये कधी ना कधी मार्गदर्शनासाठी, सल्ला विचारण्यासाठी येत असतात. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी आणि या सगळ्या अनुषंगाने आपण त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन सुद्धा करत असतात. पण आज 2014च्या लोकसभा निवडणुकांना आपण सामोरं जात आहे. कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकांकडे पाहता? पहिली गोष्ट, सध्या आपले राष्ट्र जे चित्रण केलं जातं आणि जे चित्र उभारणी झालेली आहे राष्ट्राची, ते चित्र म्हणजे फार विचित्र आहे. आणि त्या विचित्रताच्या माध्यमातून आज त्या विचित्रतामुळे कुठेतरी एक प्रत्येक जागेला असं नैराश्य निर्माण झाल्यासारखं आहे. जणू काही या देशामध्ये चांगलं काही घडतच नाही असं चित्र एक विचित्र रूपात समोर आले. आता या विचित्राला परत चित्रामध्ये आणायचं असेल तर विचित्राला चित्रामध्ये आणण्यासाठी सकारात्मकतेची गरज आहे. आणि सकारात्मकता हे परिवर्तनाच्या माध्यमातून. इथं मी स्पष्ट करून देतो, सत्ता परिवर्तन बद्दल मी मत मांडत नाही. ते आपले व्यक्तिगत मत असतात, आपला आत्मनिर्णय आहे. आणि आत्मनिर्णय म्हणजे आत्मनिर्णय आणि स्वावलंबता आहे. ते आपले मताचा वापर त्यांनी आपले योग्यते आणि आपले निर्णय क्षमतेप्रमाणे करावं. पण एक परिवर्तन सकारात्मकतेसाठी आणि हे अस्थिरतेच्या वातावरणाला जर स्थिरतेकडे न्यायचं असेल, विचित्रातून चित्र निर्माण करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची बाबी अशी आहे की आपल्याला एक परिवर्तन घडवणं गरजेचं आहे. आणि ह्या परिवर्तनामध्ये कुठंतरी ज्यांची जबाबदारी किंवा त्यांचे उत्तरदायित्व समाजाबद्दल नाहीसे राहिले, राष्ट्राबद्दल त्यांचे जे काही योगदान असायला पाहिजे किंवा माणुसकीबद्दल जे काही त्यांची जी भावना असेल, एक जनप्रतिनिधी म्हणून जे कोणी अपयशी ठरले असतील त्यांना बाजूला करणं गरजेचं एक काळ आहे. पण जे राष्ट्राच्या बद्दल, समाजाच्या बद्दल आणि माणुसकीच्या बद्दल, जे शेतीला अर्थाशी जोडून सेवा क्षेत्राचा भार कमी करून, सेवा क्षेत्राचा भार कमी करत असताना कृषी क्षेत्रावर आधारित उद्योगांच्या माध्यमातून कृषीच्या उत्पादनाचा वाढ होत असताना त्याचा योग्य मूल्य देऊन आणि समाजामध्ये समता आणि समरसता निर्माण करणारी जी प्रक्रिया किंवा जनप्रतिनिधी असेल, मग ते क्षेत्रातला असेल, राज्यातला असेल किंवा राष्ट्रातला असेल, अशा प्रतिनिधींची निवड करणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट, कारण आपल्या देशामध्ये हे कृषी प्रधान आहे आणि अर्थव्यवस्था आपली जी आहे कृषी आधारित आहे. आणि आज पण बहुसंख्यक जे लोक आहेत जे आहेत ते आज पण खेड्यात राहतात, गावात राहतात. आणि आज निसर्गाचं थैमान आपण बघतोय. ज्या पद्धतीने उत्तर काशीमध्ये घडलेली घटना असेल, जे उत्तराखंडमध्ये जे काही घडलेली घटना असेल, किंवा आता महाराष्ट्रामध्ये आपल्या जे शेतकरी बांधवांना जे म्हणजे जे ओलावृष्टीचं आपल्याला जे आहे, गारपिटाचं जे म्हणजे नैसर्गिक प्रकोप किंवा संकट आपल्याला दिसून आलं, ह्या सर्व स्थितीतून तातडीने जसं काही आपल्या घरात काही घटना घडल्यानंतर जसं समोर जावं लागतं, आपल्याला उदासीन माणसं नको वाटतात, आपल्याला उत्साही माणसंही नको, आपल्याला स्वाभिमानी माणसं पाहिजे, स्वावलंबी माणसं पाहिजे आणि आत्मनिर्णयक्षम माणसं पाहिजे आणि संवेदनशील पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की जाती पैसा आणि आपला प्रचार माध्यमातून किंवा प्रसार माध्यमातून आपलं स्वतःचं वलय स्थापित करणं किंवा दुसऱ्यांवर आरोप लावून स्वतःला मोठं करून दाखवण्यापेक्षा आज गरज अशा लोकांची की जसं एका काळामध्ये या देशाने एकाच वेळेला सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री सारखे नेते दिले.
तेच काळ आणण्यासाठी या देशाच्या तरुणांनी विचार करावा. देशासाठी शहीद झालेल्या लोकांसाठी अश्रू आणावे आणि ज्या दिवशी या देशाच्या शहीद झालेल्या लोकांसाठी या देशातल्या तरुणांना अश्रू येतील त्या दिवशी ते योग्य जनप्रतिनिधीची निवड करतील हे मला वाटतं. विजय महाराज, जसं मी मगाशी म्हणालो तसं अनेक नेत्यांचा मी त्या ठिकाणी उल्लेख केला. सगळेच नेते आपल्याकडे येतात. खरोखर काय असतं मनात, काय मागायला येतात की कुठे आत्मविश्वास वेळवेळी नेते हे प्रसिद्ध असतात त्यामुळे ते तुम्हाला दिसून येतात. काय मुंगी माझ्या दारातून आली तर ती दिसणार नाही कारण ती हळूचकन येते. असं जेव्हा माझ्याकडे गोर गरीब शेतकरी बेरोजगार तरुण किंवा संघर्षातून संघर्षरत असलेला एक तरुण जेव्हा माझ्याकडे येतं तेव्हा ते दिसत नाही कारण त्यांचं वलय नाही आहे, त्यांची एक स्थापित भूमिका नाही आहे किंवा ते नामांकित नाही आहे. पण हे लोक नामांकित असल्यामुळे एक समाजामध्ये कुठेतरी यांचा एक म्हणजे एक चेहरा समोर आलेला आहे आणि जेव्हा एक चेहरा दुसऱ्या चेहऱ्याच्या समोर जातात तर स्वाभाविक एक चर्चेला एक कुठेतरी एक आणि चर्चा आणि विषय बाहेर निघतातच आणि त्याचा परिणाम हे आहे की लोकांना वाटतं की नेते माझ्याकडे येतात पण लोकांना हे का नाही वाटत की मी जेव्हा 5 लाख शेतकऱ्यांपर्यंत जातो तर शेतकऱ्यांपर्यंत मी जेव्हा जातो तर ते 5 लाख शेतकऱ्यांना पण मी भेटतो आणि त्यामुळे 1000 तलाव बनवणारा भैयू महाराज कोणी ओळखायला तयार नाही पण नेत्यांचा गुरु म्हणून सगळे ओळखतात. ही शोकांतिका आहे. हे जे आपला दृष्टिकोन आहे हे बदलणं खूप गरजेचं आहे आणि खरोखरच भैयू महाराज का करून राहिले तर नेते म्हणजे काय तर आज नेते ब्युरोक्रेट्स आहे, जर्नलिस्ट आहे, साहित्यकार आहे, कलाकार आहे, धर्मगुरू आहे. अहो हे समाजावर प्रभाव टाकणारे जनप्रतिनिधी आज यांच्यापासून लांब जाऊन पण उपयोग नाही. परिवर्तन घडवायचं असेल सकारात्मक तर व्यवस्थेमध्ये राहून आणि व्यवस्थामध्ये राहून व्यवस्थेला सुधारायला पाहिजे. या पक्षाचा मी असल्यामुळे सर्वांना घेऊन चालण्याची वृत्ती माझ्या. महाराज, 2-3 वर्षापूर्वी अण्णा हजारेंचा आपल्याला सगळ्या जन आंदोलनाचा सगळाच प्रवास माहिती आहे आणि तुम्ही साक्षीदार राहिलेले आहात त्या सगळ्या अंतर्गत घडामोडींच्या. सगळ्या आतल्या बाहेरच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. खरोखर काय त्या आंदोलनाचं 4-5व्या दिवशी सुटणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि नंतरच्या काळामध्ये ज्या अण्णा हजारेंच्या माध्यमातून केजरीवाल नावाचं चित्र उभं राहिलं, संपूर्ण देशात केजरीवाल आम आदमी पार्टीचे उमेदवार उभे करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री झाले पण अण्णा मात्र अडगळीत पडले. मला नाही वाटत. अण्णा एक विचार आणि विचार त्यांनी जे निर्माण केलं होतं ते भ्रष्टाचाराचे विरोधात आणि ते विचार चालत राहतात. त्याचं सत्ता केंद्रांशी काही घेणं देणं नाही. आपल्या देशामध्ये 18% रेव्हेन्यू जनरेशन आहे तो आपला ऍग्रिकल्चर पासून जवळपास 28% रेव्हेन्यू जनरेशन जे राजस्व उत्पादन आहे ते आपल्याला उद्योग क्षेत्रापासून उर्वरित आपला जे आहे सेवा क्षेत्रापासून. आपल्या देशामध्ये नोकरी ही मजबुरी आहे, सेवा ही मजबुरी आहे आणि ज्या देशामध्ये सेवा मजबुरी ठरते तर तिथे भ्रष्टाचाराला जन्म आणि ज्या देशामध्ये सेवा संकल्प ठरते तर ते राष्ट्रधर्माला पडते. तर आपल्याला कसं आहे की अण्णाने एक संकल्प केला पण ते संकल्प सार्थक होण्यासाठी आपल्याला जर त्याला पूर्णत्वापर्यंत न्यायला पाहिजे तर सेवा क्षेत्राचा भार कमी करायला पाहिजे आणि तरुणांनी मागणी हे करायला पाहिजे की प्रत्येक जेव्हा ते जातात फोरमवर किंवा आजकाल जे डिबेट्स होतात जनप्रतिनिधीसोबत किंवा निवडताना ते सेवा क्षेत्राचा भार कमी करून इतर क्षेत्राच्या माध्यमातून कसं ते राजस्व उत्पादन वाढवता येईल ज्याच्यापासून भ्रष्टाचार स्वतः कमी होईल ह्याचा तरुणांनी विचार करायला पाहिजे. पण अण्णा कुठेतरी आता त्यांची भूमिका थोडीशी संभ्रमात आहे असं नाही वाटत. मध्यंतरी अचानक ममता दिदींच्या व्यासपीठावर जाणं असो आणि अचानकपणे पुन्हा सांगणं की ममतांना पाठिंबा नाही. डिलेमामध्ये त्यांना काय नेमकं भूमिका घ्यावी ठोस. अण्णा एवढे ज्येष्ठ आहेत आणि थोर आहेत की त्यांच्याबद्दल माझ्यासारखे छोटेसे कार्यकर्त्यांनी मत मांडलं सार्वजनिक व्यासपीठावर हे पूर्णतः अयोग्य आहे. पण कुठे ना कुठे आपली भेट चर्चा दरम्यानच्या काळामध्ये आपण राहिले. माझ्या आई वडिलांना पाहायला आले होते. माझ्या वडिलांची प्रकृती बरी नसताना इंदोरला अण्णा पाहून गेले, भेटून गेले, त्यांनी सदिच्छा भेट दिली होती पण निवळ
त्यांच्या प्रकृतीबद्दल आम्ही प्रार्थना करतो. अण्णा स्वस्थ राहो, त्यांचा आशीर्वाद सगळ्यांना. सध्या संपर्क असतो अण्णांचा त्यांचा असतो. राजकीय घडामोडी किंवा सामाजिक क्षेत्रातील चळवळ राजकीय विषयावर फारसा बोलत नाही. गुरुजी महाराज संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा थोड्या बहुत प्रमाणात नरेंद्र मोदी लाट एक पाहायला मिळते. एकीकडे अँटी इन्कम्बन्सी सरकार विरोधातले महागाई भ्रष्टाचार मुद्दे आणि मोदी वेळ. कसं बघता या निवडणुकांकडे या सगळ्या पार्श्वभूमीवर? लाट म्हणजे नेमकं काय असतं? आपण जे समुद्रामध्ये उठणारी लाट आहे तसं आपण विचार. तर समुद्रामध्ये फक्त एकच लाट होती, असंख्य लाटे होती. माझं स्पष्ट मत आहे, लाट हे युग संपलेलं आहे. कारण तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये पण समुद्राची लाटी कमी करण्यासाठी इन्फ्लेमेशन करतात, भर टाकतात. आजकाल प्रत्येक माणसाची आपली एक इंडिव्हिज्युअल थॉट्स झालेली प्रोसेस आणि त्याप्रमाणे तो निर्णय घेतो असतो. आता सोपं नाही म्हणलं एखाद्या मुद्द्याला किंवा कोणाविषयी मी म्हणतो, एखादा मुद्दा पकडून किंवा मुद्द्याचा इश्यूजच्या आधारावर तुम्ही एक संपूर्ण जे आहे परिवर्तन घडवून आणण्याची गोष्टी. म्हणून मोदीजींनी पण जे विचार ठेवलेले ते विकासाचंच ठेवलं. शेवटी काँग्रेस पण आज जे विचार ठेवते ते विकासाचंच. आपले आदरणीय मुलायम सिंगजी पण विकासाचंच नाव घेऊन राहिले आता. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये किती विकास झालाय, म्हणजे मग ते कुठल्याही क्षेत्रात असेल ते तुम्ही समजून काय. तर ज्याला बघा ते आता फक्त विकास आहे. तर लाट हा विकासाची जर म्हणायची असेल आणि विकास असंख्य रीतीने केला जातो म्हणून असंख्य लाट आहेत. तर व्यक्ती लाट नसल्यामुळे विचारांची लाट आहे, काय विकासाची लाट आहे. आणि या विकासाची लाट मध्ये सगळे मासे पोहून राहिले. विजय महाराज, राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपामध्ये आणि काँग्रेसमध्ये सुद्धा एक खूप मोठं आध्यात्मिक गुरु म्हणून आपल्याला महत्व आहे. नरेंद्र मोदींचे जे सद्भावना पोषण झालं ते सुद्धा आपणच त्या ठिकाणी सोडवलं. नरेंद्र मोदींची काही चर्चा या राजकीय अनुषंगानं? नाही, राजकीय अनुषंगाने कोणाशी चर्चा करत नाही. त्याचं कारण आता आहे सध्या माझा फार स्पष्ट मत आहे की जर निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही संतांनी पक्षाच्या वर राहिला पाहिजे. आध्यात्मिक व्यासपीठ आम्ही देतो, लोकांचं आमच्यावर भावना असते. आणि जगामध्ये मी सगळ्यात मोठा जे अपराध समजतो ते एखाद्याची भावनांची विकरणं समजतो. म्हणून या वेळेला आमच्यासारख्या लोकांनी चांगलं काय आहे समाजासाठी, व्यवस्था कशी सुधारायला पाहिजे, व्यवस्थेमध्ये बदल कसा आणायला पाहिजे आणि त्यातून आपल्या समोर आव्हानं काय, त्या आव्हानांना उत्तर कसे द्यायचे याच्यासाठी जागरूकता आणायला पाहिजे. एखाद्या पक्षाचा एखाद्या व्यक्तीचा प्रचार नाही करायला पाहिजे. गुरुजी महाराज, आपण त्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी यांचं जे काही प्रकरण सध्या सुरू होतं, भोपाळमधून की गांधीनगरमधून लढणार, ज्या लालकृष्ण अडवाणींनी स्वतःचं आयुष्य वाहिलं पक्षासाठी, त्याच लालकृष्ण अडवाणींची कुठेतरी अवहेलना होते पक्षामध्ये किंवा ज्येष्ठांना, एकूणच फक्त भाजपाने, एकूणच ज्येष्ठांना, मग शिवसेनेमध्ये मनोहर जोशी असो, ज्येष्ठांना डावललं जाते का? प्रेसिडेन्शियल रूल अमेरिकेचा 2 टर्म प्रेसिडेंट राहिल्यानंतर नेक्स्ट जनरेशनसाठी प्रेसिडेंटनी ती जागा रिकामी केली जाते. शेवटी काळाप्रमाणे लिडरशिप, कन्सेप्शनल थॉट सगळे बदलत जातात. ह्याला डावळणं म्हणत. बेसिकली काय असतं की जेव्हा यंग जनरेशन तयार होते तर कितीतरी तरुणांना तुम्ही ऐकलं असेल की अजूनही माझे वडील काम करतात, मला करू दे, मग मला पण ते काम करायचं. आणि मग ते पण काम करायला सुरुवात करतात आणि मेहनतीने टेक ओव्हर करतात. राजकारण पण त्यातलंच एक काम आहे. पण कुठं ना कुठं सगळ्याच पक्ष, फक्त भाजप असं म्हणत नाहीये, ज्या नेत्यांनी वर्षानुवर्ष काम करायचं आणि अचानकपणे त्यांना साईड ट्रॅक केलं जातं, हा मुद्दा फक्त मला की देणाऱ्याने आशीर्वाद द्यावा आणि घेणाऱ्याने आशीर्वाद घ्यावा आणि त्यातून असा कुठलाही संदेश देऊ नये. मग ते कुठलाही पक्ष असेल ज्याच्यापासून समाजामध्ये संभ्रम निर्माण होतो.
महाराज, महाराष्ट्रामध्ये जर पाहायचं राहिलं तर ठाकरे बंधू जे महाराष्ट्रामध्ये अगदी बाळासाहेब ठाकरे यांचं जेव्हा देहांत झालं तेव्हा सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रानं अंत्यविधीला आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं. उद्धव आणि राज ठाकरे एकत्रितरित्या आपण त्या ठिकाणी आणून शेवटचे सगळे संस्कार त्या ठिकाणी त्या माध्यमातून मिळालेले. राज ठाकरे उमेदवार परत उभे करत आहेत मनसेचे. गेल्या वेळी आपण पाहिलं की त्यांच्या उमेदवारांनी लाखांची मतं घेतली आणि अल्टिमेटली फायदा आघाडी सरकारला त्या माध्यमातून झाला. परत एकदा मनसेची भूमिका त्याच अनुषंगाने दोन्ही पक्षाचे मुद्दे तर एकच आहेत, मराठीचा मुद्दा उघडतात, तरी सुद्धा हा मतभेद शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा आहे, मराठीसोबत हिंदुत्वाचा एक मुद्दा शिवसेनेसोबत. आणि दुसरं कसं आहे, प्रत्येकाची आपली एक विचारसरणी असते आणि त्या विचारसरणीप्रमाणे पक्ष निर्माण होतात आणि त्या विचारसरणीला स्थापित करण्यासाठी त्या पक्षाचा निर्माण झालेला आहे. मला वाटतं की दोन्ही बंधू आपल्या आपल्या विचारसरणीला आपल्या आपल्या पद्धतीने स्थापित करण्याचा प्रयत्न. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर कुठेतरी लोकांमधून अशा पद्धतीचं एक म्हणणं येते की भैरूजी महाराज एकच अशी व्यक्ती आहे आता की भविष्य काळामध्ये दोघांना एकत्र आणण्याच्या दृष्टीनं असा काही प्रयत्न करू शकतो. महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही योग्य असेल, आमच्या समाजासाठी जे काही योग्य असेल, जनहितार्थासाठी जे काही योग्य असेल ते सर्व काही पाऊल मी उचलण्याचा आपल्याला दबाव देतो. अभिप्राय समजायचं की भविष्यात जर अशी वेळ आली तर त्या अनुषंगाने भैरूजी महाराज सकारात्मक निर्णय घेतील का नाही? कारण मी सकारात्मक व्यक्ती आहे, सकारात्मकच होऊ शकतो. भैरूजी महाराज त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये नमो वर्सेस राहुल गांधी, मध्येच केजरीवाल, तीन व्यक्तिमत्वाच्या भोवती हे सगळं इलेक्शन गुरफटलं गेले का? आणि सगळेच मोठे पक्ष व्यक्तिमत्वाच्या. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांचा वारसा, महात्मा फुलेचा वारसा, आंबेडकरांचा वारसा, शाहूंचा वारसा, हा महाराष्ट्र कधी गुरफटला जात नाही, हे माझं ठाम मत आहे. तुम्ही बघा रिझल्ट आल्यावर. पण एकूणच सगळेच पक्ष व्यक्तिपूजक होतात का? काँग्रेसमध्ये गांधी व्यक्तिपूजक आपण अनाधिकारपासून आपण मूर्तीपूजा का करतो? व्यक्तीचीच तर पूजा आहे. व्यक्तिपूजक आपण सुरुवातीपासून. महत्वाचा विषय असा आहे की शोकांतिकाने स्वातंत्र्यता मिळाल्यानंतर किमान तरी आपण विचारपूजक व्हायला पाहिजे, कारण आपण गुलामीतून बाहेर पडलो. ते शक्य झालं कारण राजसत्तेचा भारतीय समाजावर प्रभाव, धर्मसत्तेचा भारतीय समाजावर प्रभाव, सरकार व्यवस्थेचा भारतीय समाजावर प्रभाव आणि बाजार व्यवस्थेचा भारतीय समाजावर प्रभाव. तर परिस्थिती बदलत गेली. पहिले धर्मसत्ताधीश होते, मग राजसत्ताधीश होते, मग जनप्रतिनिधी होते आणि त्याच्यानंतर आजकाल बाजार प्रतिनिधी. तर त्यामुळे जर बघितलं तर ही परिस्थिती निर्माण होण्याचं कारण असतं. कुठेतरी भैरूजी महाराज त्याच पद्धतीनं गेल्या 66 वर्षानंतर स्वातंत्र्योत्तर भारतीय समाज अजून जातीय व्यवस्थेतून बाहेर आला नाही. दोन राष्ट्रीय पक्ष आहेत, एक पक्ष दलित मुस्लिम मुद्द्याची बाती करतो, एक पक्ष हिंदुत्वाची त्या ठिकाणी भाषा करतो. कुठपर्यंत आहे? तुम्ही सकारात्मक आहात की योग्य नाही? योग्य नाही. अस्थिरतेचं वातावरण निर्माण होतं. देशाला गरज आहे जे जे आव्हान आहेत त्यांना चोख उत्तर देण्याची, समता आणि समरसताची. म्हणून मी आपल्याला परत सांगतो की महाराष्ट्र कधी संभ्रमामध्ये आलेला नाही आणि येणार नाही. महाराष्ट्राने एवढे विचारवंत लोक दिले आणि अजूनही विचार एवढे चांगले आहेत. मला असं वाटतं की योग्य ते निर्णय घेतील. आणि सध्या सगळ्यांची समज स्वतःला सोडून आहे की सगळे संभ्रमात आहे. जसं माझी समज आहे की मी संभ्रमात नाही पण इतर संभ्रमात आहे, आपली समज आहे की आपण संभ्रमात नाही पण इतर संभ्रमात आहे, अशा प्रत्येकाची अवस्था आहे. म्हणून कोणी संभ्रमात नाही. भैरूजी महाराज, अनेक राष्ट्रीय संत म्हणजे आपलं त्यामध्ये उल्लेख नाही पण अनेक जे महाराज आहेत महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, अगदी रामदेव बाबांपासून औरंगाबादच्या त्या शांतिगिरी महाराजांपर्यंत महाराजांचं पांघरून घेऊन त्या ठिकाणी राजकारणामध्ये प्रवेश करायला सोपं पडतात.
अशी प्रवृत्ती पाहायला मिळते, यावर काय सांगा? धर्म सिद्धांताच्या रक्षणासाठी अर्थाचं नियोजन करणारी नीती म्हणजे राजनीती. तर आमचं काम आहे धर्म सिद्धांताचं रक्षण कसं केलं जाईल आणि जनप्रतिनिधीचं कार्य आहे की त्याचं अर्थाचं नियोजन कसं करणार. तर जर तुम्ही धर्म आणि अर्थच एकाच जागेला आणणार आहे तर त्याच्यानंतर तुम्ही नेमके कुठले प्रतिनिधी राहिले हे तुम्ही ठरवायचं आणि लोकांनी ठरवायचं. म्हणून मुळात आमचं काम काय आहे की धर्म सिद्धांताचं रक्षण कसं असावं, त्याच्यासाठी जे नीतिमूल्य आहे, व्हॅल्यूज आहेत काय, त्याचा म्हणजे त्याचा अर्थाचं नियोजन, इकॉनॉमिकल म्हणजे ज्याला म्हणतो आपण कम्युनिटी डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट काय, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, फायनान्शियल डेव्हलपमेंट काय, बेसिकली भौतिक आणि दैविक हे संतुलन साधण्याच्यासाठी गुरुतत्व आहे. गुरु म्हणजे नुसतं आशीर्वाद देण्यासाठी नाही आहे. भौतिक आणि दैविक, दैविक म्हणजे सद्गुण, म्हणजे तुमची मॉरॅलिटी, तुमचे व्हॅल्यूज, तुमचे प्रिन्सिपल्स हे दैविक काय, आणि भौतिक म्हणजे तुमचं डेव्हलपमेंट, कारण तुमची आयडेंटिटी क्रिएट व्हायला पाहिजे, तुमचं जे कर्म आहे त्याची क्रिएटिव्हिटी, त्याचा फॉर्म बाहेर यायला पाहिजे, ह्याच्यासाठी गुरु आहे. गुरु जर स्वतः राजकारण करायला लागले तर राजकारणी जाणार कुठं? म्हणजे थोडक्यात आपल्या या बोलण्यातून अभिप्रेत होतं की सगळ्या जे तथाकथित राजकारणाचं पांघरून घ्यायला बघताय त्यांना एक सूचक तुम्हाला संदेश- जर देव, तुम्ही एकीकडे म्हणता देव पाहिलेले आहे, तुम्हाला इतकं ज्ञान आहे, तर जर देवाने तुम्हाला ज्ञानाची सत्ता दिली असेल, अध्यात्माची सत्ता दिली असेल, जर देवाने तुम्हाला लोकश्रद्धेची सत्ता दिली असेल, तर मग तुम्हाला जनसत्तेची गरज काय? स्वतः गुरुजी महाराज भविष्यात कधीही राजकारणात आयुष्यात नाही, शेवटच्या श्वासापर्यंत नाही, ह्या जन्म तर काय कितीतरी जन्मापर्यंत मी राजकारणाचा विषय सुद्धा जर असेल तर मी नाही घेणार. मला देशाचा मुलगा म्हणून, समाजाचा मुलगा म्हणून आणि एक मानवतेचं एक दूत म्हणून किंवा सेवक म्हणून एवढंच जर ओळखलं तर माझं जीवन सार्थक आहे. गुरुजी महाराज, युवकांचं खूप मोठ्या प्रमाणावर मतदान नोंदणी झालेली आहे आणि सर्वात जास्त नवमतदार या निवडणुकीमध्ये मतदान करतोय. युवकांना एक संदेश या माध्यमातून काय आपण द्याल? आदर्श म्हणून जनप्रतिनिधी निवडताना राष्ट्र, समाज आणि मानवतेसाठी त्यांचे काही योगदान आहेत, काय विचार आहेत ते लक्षात ठेवून, समोर ठेवून त्यांचं चारित्र्य काय, त्यांचं कर्तृत्व काय, हे सर्व आपण विचार करूनच वलयाच्या प्रभावामध्ये न येता आत्मनिर्णयक्षम होऊन मात्र देश, राष्ट्र म्हणजे राष्ट्र, समाज आणि मानवतेच्या समोर जे आव्हान आहेत त्याला चोख रीतीने उत्तर देणारे जनप्रतिनिधीला निवडून द्यावं आणि मतं अवश्य द्यावं, एवढंच मी सांगतो. आणि शेवटचे जाता जाता गारपीटग्रस्त शेतकरी जो आत्महत्या करतोय, आत्मबल त्याचं कमी झालंय, आत्मविश्वास कमी झालेला आहे, त्यांच्यासाठी एक नवीन उमेदीनं संकटांना समोर जाण्यासाठी नवीन उमेदानी आणि या संकटाला संपवण्यासाठी मी समाजाला विनंती करतो की आपण जे काही आपल्याकडे जे काही आहे, आज लग्नावर आपण ज्या पद्धतीचे मोठे मोठे खर्च करतो, लग्नावर नव्हे तर आज 31 डिसेंबर मनवायची असेल, 9 वर्ष मनवायचं असेल तर मोठे खर्च करतो, सणवारांवर खर्च करतो. मागच्या काही महिन्यामध्ये 3 पिक्चर रिलीज झाली. महागाईचा पण रडगाणं रडत असताना 500 कोटीचे वर त्यांना आपण जे आहे त्या लोकांसाठी खर्च करतो जे आपले मनोरंजन करतात आणि त्याला आदर्श म्हणून बघतो. माझं असं म्हणणं आहे की जे खरा हिरो शेतकरी आहे, जे तुम्हाला अन्न देतो, तुमच्या पोटाचं प्रश्न संपवतो, मला सगळ्यांना हे म्हणणं आहे की एकदा चेन्नई एक्सप्रेस बघू नका, एकदा क्रिश 3 बघू नका, पण खरोखरचं जे क्रिश जे झाडावर चढतो आणि तुम्हाला हापूस आंबे आणून देतो, ते गारपिटाने ग्रस्त आहेत, त्याला बघायला सुरुवात करा. एवढं जर फरक केलं समाज सुधारल्याशिवाय. आणि विशेष शेतकऱ्यांसाठी सुद्धा, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एखादं आव्हान? त्याच्यासाठी मी एवढंच विनंती करेन की धीर देण्यासाठी एक भाऊ म्हणून, एक बंधू म्हणून, ज्या पद्धतीने धरतीपुत्र सेवा अभियानच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भामध्ये आम्ही यात्रा राबवली होती आणि प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यामधून आम्ही जे शेतकरी बांधवांची समस्या समजून घेण्याचं आणि त्यांना जे आहे सांभाळण्याचं कार्य केलं होतं, ते परत कार्य धरतीपुत्र म्हणून, या मातीचा पुत्र म्हणून भय्यू महाराज व उदयसिंह देशमुख परत
धन्यवाद भैयूजी महाराज सामदेवशी संवाद साधल्याबद्दल. तर ते होते भैयूजी महाराज, ज्यांचं म्हणणं आहे की सध्या संपूर्ण देश हा एक विशिष्ट परिवर्तनाच्या स्थित्यंतरामधून जात आहे आणि त्यामुळं नवमतदार आणि नवयुवकांनी जास्तीत जास्त मतदानामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे आणि संविधानाने दिलेल्या सर्वात महत्वाच्या विशेषाधिकाराचा उपयोग केला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे गारपिटीग्रस्त शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी आपली उमेद आणि आत्मविश्वास ढासळून देता पुन्हा एकदा नव्या उमेदीने या सगळ्या नैसर्गिक संकटांना सामोरं गेलं पाहिजे. मंगेश चिवटे, साम टीव्ही, मुंबई. धन्यवाद भैयूजी महाराज साम टीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते भैयूजी महाराज, ज्यांचं म्हणणं आहे की संपूर्ण देश हा एक विशिष्ट